चला बनवूया आज मस्त टम्म फुगणारी कुरकुरीत बटाटा भजी। एक वेळ ही बटाटा भजी नक्की ट्राय करून पहा। बटाटा भजी बनवण्यासाठी साधारणपणे मध्यम स्वरूपाचा एक बटाटा लागणार आहे। त्यावरील सुरुवातीला पिलरच्या साहाय्याने साल काढून घ्यायची आणि नंतर स्वच्छ धुवून किसणीच्या साहाय्याने मध्यम स्वरूपाचे काप करून घ्यायचे आहेत। केलेले काप स्वच्छ पाण्याने 1-2 वेळा स्वच्छ धुवून काढायचे आणि स्वच्छ पाण्यामध्ये हे काप असेच बुडवून ठेवायचे। त्यानंतर भजीचं बॅटर बनवण्यासाठी सुरुवातीला 1 वाटी बेसन पीठ घेऊन ते स्वच्छ चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे। त्यानंतर त्या पिठामध्ये हातावर अर्धा टीस्पून ओवा क्रश करून घालायचा, चिमूटभर हळद घालायची, चवीनुसार मीठ मिरची घालून घ्यायचं आणि हे बॅटर थोडं पाणी घालून आपल्याला फेटून घ्यायचं आहे। फेटत असताना हे बॅटर आपल्याला कमीत कमी 5-6 मिनिटं तरी छान फेटून घ्यायचं। यामुळे आपली भजी छान कुरकुरीत आणि टम्म फुगतात। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 टेबलस्पून इतकं तेल घालून पुन्हा एकदा चमच्याच्या साहाय्याने हे पीठ हलवून घ्यायचं आहे। बॅटर छान हलवून झालं की हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि बटाट्याचे केलेले काप एका चाळणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे यामधील पाणी छान निथळून जातं। हे काप तुम्ही सुती कापडावर सुद्धा ठेवू शकता। बाजूला ठेवलेलं बॅटर मला थोडंसं घट्टसर दिसलं, त्यामुळे 1-2 चमचे पाणी घालून मी हे मध्यम स्वरूपाचं बनवलं। बॅटर बनवताना खूप घट्ट किंवा खूप पातळही बनवायचं नाही। आता भजी तळत असताना तेल छान कडकडीत गरम करायचं। भजी सोडत असताना मध्यम स्वरूपाचा गॅस ठेवायचा आणि भजी तेलामध्ये सोडून घ्यायची। ही भजी तळत असताना पहिली बाजू तळून झाली की दुसऱ्या बाजूने चमच्याने हलवून ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे। भजी तळत असताना खूप उलटी पलटी करायची नाही, कारण ती तेलकट होऊ शकतात। तर या ठिकाणी आपली भजी छान तळून झालेली आहे। इनो, सोडा किंवा तांदळाचं पीठ न वापरता ही भजी आपण छान टम्म फुगलेली कुरकुरीत बनवलेली आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा। धन्यवाद।